नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेची KYC जी आहे 2 मिनिटात घर बसल्या आपल्या मोबाईलवर कशी करू शकता याबाबत सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। माझी लाडकी बहीण या KYC ला फक्त 1 महिना तुमच्याकडे उरलेला आहे आणि ज्या पूरग्रस्त भागातली महिला त्यांना या ठिकाणी 15 दिवस वाढवून देण्यात आलेले आहे। तर महिला बाल विकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आता KYC तुम्ही व्यवस्थित करू शकता। त्यामध्ये सुधारणा या ठिकाणी केलेली आहे। तर महिलांना तुम्ही 2 मिनिटात फक्त KYC तुम्ही मोबाईलद्वारे करू शकता, ते पण घर बसल्या। तर बघा तुम्ही KYC कशा प्रकारे करायची। तर बघा महिलांनो, ladkibain.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करायची। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये तुमची KYC पूर्ण होणार आहे। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, घरी बसल्या तुम्ही आपल्या मोबाईलमध्येच ही KYC करू शकता। ठीक आहे, तर यावर इथं क्लिक करायचं। अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी बघा तुम्हाला आधार कार्ड टाकायचा आहे। तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल। नंतर या ठिकाणी हा जो कॅप्चा दिला असते बाजूला 6 अंकी कॅप्चा या ठिकाणी टाकायचा। ठीक आहे, आधार कार्ड क्रमांक टाकायचा, कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, मी सहमत आहे। लक्षात ठेवायचं, मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा। लक्षात ठेवायचं, OTP पाठवा यावर क्लिक करायचं। जसं तुम्ही यावर क्लिक कराल तर तुम्हाला या ठिकाणी OTP येऊन जाईल। पण लक्षात ठेवा महिलांनो, OTP यासाठी तुम्हाला 30 सेकंद लागू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला असं सर्चिंग दिसेल ब्ल्यूमध्ये, ते होऊ द्यायचं। 100% तुम्हाला OTP या ठिकाणी येऊन जाईल। साईट सध्या व्यवस्थित सुरू आहे। ठीक आहे, मी सहमत यावर क्लिक केल्यानंतर OTP पाठवा असं ऑप्शन दिसेल तुम्हाला। तर यावर क्लिक करायचं आणि थोडं सर्चिंग होऊ द्यायचं। सर्चिंग तुम्हाला 30 सेकंद थोडी वाट पाहावं लागेल। जर कव्हरेज रेंज चांगली असेल तर लगेच OTP येईल, किंवा तुम्हाला 30 सेकंद आणखी या ठिकाणी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, OTP पाठवा यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला OTP तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर येणार आहे। ठीक आहे, तर बघा महिलांनो, KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना OTP टाका। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, OTP आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवलेला आहे। म्हणजे तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे तो मोबाईलशी लिंक असणे गरजेचं आहे। ठीक आहे, तुमचा जो चालू मोबाईल क्रमांक आहे त्याच्याशी लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी OTP येणार आहे। तर OTP या ठिकाणी असं 6 अंकी OTP येईल। तो तुम्हाला OTP टाकण्यासाठी 10 मिनिटं या ठिकाणी मिळणार आहे। जेव्हा तुम्हाला OTP पाठवला जाईल तर तुम्हाला 10 मिनिटाच्या आत तो OTP टाकणे गरजेचं आहे। ठीक आहे, असा OTP 6 अंकी टाकायचा आणि या ठिकाणी सबमिट करायचं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, या ठिकाणी सबमिट करायचं। ठीक आहे, एवढी प्रोसेस तुम्हाला करावं लागेल। 10 मिनिटाचं काम आहे, व्यवस्थित करायचं, घाई गडबड करायची नाही आहे। या ठिकाणी तुमचं हे काम लवकर होऊन जाईल। ठीक आहे, फक्त आपला आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित टाकायचा, गडबड करायची नाही। कुठे क्लिक करायचं मी सांगितलं तुम्हाला, आणि OTP कसं सेंड करायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे। तर सबमिट केल्यानंतर बघा, तर बघा महिलांनो, नंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होणार आहे। OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। तो आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित टाकायचा। ठीक आहे, वडिलाचा किंवा पतीचा। ठीक आहे, लग्न झालं असेल तर पतीचं टाकायचं, किंवा लग्न झालं नसेल तर वडिलाचं टाकायचं। आणि जो खाली कॅप्चा दिलेला आहे तो खाली कॅप्चा टाकायचा, कॅप्चा व्यवस्थित टाकायचं आणि खाली यायचं। खाली आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतं, मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं। तर बघा महिलांनो, या ठिकाणी सर्चिंग होत आहे, ते सर्चिंग होऊ द्यायचं काही वेळेपर्यंत। ठीक आहे, सर्चिंग होऊ द्यायचं। ठीक आहे, तर बघा महिलांनो, या ठिकाणी आलेला वी आर एक्सपिरियन्स हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन। तर तुम्हाला अगेन ट्राय करावं लागेल। कॅप्चा तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकावं लागेल। तर बघा या ठिकाणी कॅप्चा आलेला पुन्हा नवीन, तुम्हाला तो पुन्हा कॅप्चा टाकायचा। नंतर मी सहमत यावर यावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा। लगेच OTP तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल। ठीक आहे, सेकंड वेळेला तुम्ही ट्राय केलात तर लगेच तुम्हाला OTP या ठिकाणी येऊन जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी 10 मिनिटं मिळेल OTP टाकायसाठी। याचा OTP टाकायचा आहे तर लवकर फोन करायचं आणि आपला OTP मागून घ्यायचा। तुम्हाला 10 मिनिटं या ठिकाणी मिळणार आहे आपला OTP टाकण्यासाठी। ठीक आहे, आणि OTP आल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं। ठीक आहे, सबमिटवर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होणार आहे। तर पतीचं नाव किंवा वडिलाचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। नंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडावा लागेल, जे तुमची कॅटेगरी आहे ते कॅटेगरी निवडायची। नंबर 2 मध्ये होय करायचं, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व
एक अवैध महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी तुम्हाला होय करावं लागेल. आणि कॅटेगरीमध्ये तुम्हाला SC ST OBC भटक्या जमाती ब भटक्या जमाती क हे ऑप्शन व्यवस्थित पाहायचे आणि आपली कॅटेगरी निवडायची. ठीक आहे, तर या ठिकाणी होय करावं लागेल तुम्हाला. आणि दुसरं जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला होय करावं लागेल. ठीक आहे, दुसरं जे ऑप्शन दिलेलं आहे सेवानिवृत्तीचं कोणी आहे का तुमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी पण तुम्हाला होय करणे गरजेचं राहणार आहे. दोन्ही ऑप्शन तुम्हाला हे होय निवडावे लागेल. लक्षात ठेवायचं, दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय निवडावे लागेल या ठिकाणी. ठीक आहे, दोन्ही ऑप्शन होय निवडायचे. आणि खाली जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे उपरोक्त क्रमांक 1 आणि 2 यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. ठीक आहे, सबमिट जसे कराल तर बघा तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल, सक्सेसचा मेसेज दिसेल. महिलांनो 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमची KYC घर बसल्या तुम्ही मोबाईलवर अशा प्रकारे करू शकता. महिलांनो तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण पाहिलेला, फक्त 2 मिनिटच लागतील तुमची KYC पूर्ण करण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही KYC करायची. KYC करताना थोडं जर लोड घेत असेल थोडं वेट करायचं, तुमची 100% KYC या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.